सोन्या चांदीच्या दराबाबत महत्त्वाचे अपडेट. सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्या चांदीच्या दरामध्ये वेगवेगळी स्थिती बघायला मिळत आहे. कधी चढ तर कधी उतार अशी स्थिती सोन्या चांदीच्या दरामध्ये आहे. मात्र त्यातली त्यात अशी काही माहिती की जी नागरिकांपासून लपवली गेली होती, म्हणजे सर्वांना माहिती नव्हती, पण आता सर्व काही उघड आलेलं आहे. आता सोन्या चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता सर्व नागरिकांनो बघा, आता बरेच जण सोने घेण्याच्या तयारीत असतात, बरेच जण विकण्याच्या तयारीत असतात. या सर्वांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट या व्हिडिओमध्ये ठरणार आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये आता पडझड होणार की चढ उतार म्हणजे सुरूच राहणार असा देखील प्रश्न सर्वांच्या मनात होता. त्यातली त्यात खरी माहिती काय मिळत नव्हती. सोन्याच्या दराबाबत नेमकी खरी काय माहिती आहे, सोन्याचे दर पडत राहतील की वाढत राहतील अशी काही माहिती सध्या स्थितीला समोर येत नव्हती. मात्र त्यातली त्यात मोठी काय अपडेट आता समोर आलेली असून सोन्या चांदीच्या दराबाबत सर्वात मोठी निर्णायक अशी माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर चला सर्व अपडेट आपण पाहूया. तर बघा, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर सोने चांदीचे दर हे आता सर्वांनाच रोज बघावे लागत आहेत. म्हणजेच की नेमकं आज पडणार की वाढणार असा प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे. त्यातली त्यात या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका सोन्याला आज काय बाजारभाव मिळाला, चांदीला आज काय बाजारभाव मिळाला, घसरण किती रुपयांची झाली, सध्या स्थितीला घसरण ही कशी राहू शकते, सर्व काय आपण हे बघणारच आहोत. सध्या स्थितीला सोन्याचे दर मागच्या काही दिवसापूर्वी रॉकेट प्रमाणे वाढत होते. अशी तेजी आलेली होती की सोन्याचे दर थांबता थांबत नव्हते. सर्व दिवस जे पूर्ण दिवस होते, पूर्ण दिवसांमध्ये रोज बघितलं तर सोन्याच्या दरामध्ये काही ना काही वाढ दिसूनच येत होते. मात्र सध्या स्थितीला अचानकपणे घसरण सोन्याच्या दरामध्ये आता येऊ लागलेली आहे. नेमकी ही घसरण किती दिवस राहील आणि सोन्याच्या दराबाबत कोणती अशी माहिती आहे की ती नागरिकांना दाखवली गेली नाही, कोणती माहिती आता समोर आलेली आहे. बघा, अचानकपणे एक मोठी माहिती आता समोर आलेली असून सोन्याच्या चांदीच्या दराबाबत एकदम अशी महत्त्वाची आणि जी माहिती सर्वांना बघावीशी वाटत होती, ऐकावीशी वाटत होती, तीच बातमी अखेर समोर आलेली आहे. खूप दिवसानंतर एक मोठा खुलासा झालेला आहे. ती देखील माहिती आपण बघणार आहोत. सध्या जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये पडझड सुरू झालेली आहे. सध्या स्थितीला आज काय बाजारभाव मिळाला, उद्याचे दर आता कसे राहतील अशा प्रकारचे अंदाज असे लावले जात होते. मात्र त्याबाबतची देखील काय माहिती आहे ती आपण सांगणारच आहोत. तसेच आज काय बाजारभाव मिळालेला आहे ती पण अपडेट आपण बघणार आहोत. सध्या स्थितीला वर्षभरापासून रॉकेट प्रमाणे वाढणारे सोन्या चांदीचे बाजारभाव शेवटी अचानक कोसळलेले आहेत. सध्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये पडझड होण्यास सुरुवात झालेली असून सोन्याचे दर ही खूप खाली येऊ लागलेले आहेत. त्याचं कारण देखील तज्ञांनी सांगितलेलं आहे आणि तज्ञांनी एक मोठी माहिती दिलेली आहे. ती माहिती तुमच्यासाठी बघणं खूप गरजेची ठरेल, कारण तज्ञांनी सांगितलेलं आहे की 2026 मध्ये नेमकं सोनं घसरणार की वाढणार, त्यामध्ये काय होऊ शकतं अशा प्रकारचा एक अंदाज तज्ञांनी दिलेला आहे. तुम्ही पण एक अंदाज म्हणून ती माहिती लक्षात घ्या. त्यांनी एक अंदाज म्हणून माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 2026 मध्ये सोन्याचे बाजारभाव वाढतील की पडतील, पडले तर किती घसरण राहणार आहे आणि सोने कसे ठरणार आहे त्याबाबतचा देखील आढावा त्यांनी सविस्तर सांगितलेला आहे. ती माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सविस्तर बघायला मिळेल. तर चला आता सविस्तर अपडेट आपण पाहूया. बघा, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्याची गरज ही प्रत्येकाला असल्यासारखी आहे. सध्या स्थितीला आता लग्नांची सराईंचे टाइम सध्या येत आहेत. सध्या स्थितीला आता मोठ्या प्रमाणामध्ये यामुळे सोने खरेदी वाढत देखील जात असते. सध्या स्थितीला प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न येत होता की सोन्याचे दर नेमके आता या नवीन वर्षामध्ये काय राहतील, 2026 मध्ये सोनं कसं राहील आणि सोन्याच्या दराबाबत कोणती अशी माहिती आहे की ती नागरिकांना दाखवण्यात आली नव्हती आणि ती माहिती आता मात्र पूर्णपणे उघडकीस आलेली आहे आणि ती माहिती खूप वाऱ्यासारखी आता पसरलेली आहे. बघा, काय बातमी आहे ती पण तुम्हाला दाखवणारच आहे. जर तुम्ही ती बातमी बघितली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल अशी बातमी आहे, कारण ती बातमी तुम्ही याआधी खूप दिवस पाहिलीच नसेल. ती माहिती सर्वांसमोर आलीच नव्हती, का येऊ दिली नव्हती असा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. बघा, आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सोनं घ्यायचं आहे, पण कधी सोनं वाढतंय तर कधी पडतंय, काही मेळच लागत नाही, काही अंदाज लागत नाहीत. मात्र एक महत्त्वाची माहिती त्याबाबत देखील समोर आलेली आहे. बघा,
सध्याची स्थिती पाहता मोठ्या प्रमाणामध्ये जर विचार केला तर वर्षभरापासून एकदम रॉकेट प्रमाणे वाढणारे सोन्या चांदीचे भाव वर्षाच्या शेवटी अचानक कोसळलेले आहेत. डायरेक्ट एकदम खाली बाजारभाव आले. कुणालाच वाटत नव्हतं की आज एवढा बाजारभाव खाली येईल, एवढे बाजारभाव कोसळतील अशी घसरण आज झालेली आहे. आज खूप मोठी घसरण झाल्यामुळे सर्व जणांच्या मनात एकच प्रश्न होता की एवढे दिवस वाढणारं सोनं नेमकं कसे काय घसरलं, एवढे घसरण होण्याची कारणे काय असे प्रश्न सर्वांच्या मनात येत होते. पण आता त्याबाबतचा देखील मोठा खुलासा समोर आलेला आहे. मोठी माहिती आता समोर आलेली आहे. नेमकी घसरण आज किती झालेली आहे, आजचा सोन्याचा ताजा बाजारभाव काय आहे, एकदम शुद्ध प्युअर अशा सोन्याची रेट आज काय सुरू आहेत, किती बाजारभाव मिळत आहे आणि चांदीचे देखील काय बाजारभाव सध्या सुरू आहेत ती देखील माहिती समोर आलेली आहे. आणि ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊयात. तर बघा या ठिकाणी आता 29 डिसेंबरला सोन्याचा भाव काय होता मागच्या वेळेचा एकदा तुम्हाला सांगतो. 29 डिसेंबरला सोन्याचा भाव 1,40,000 रुपयांवरून थेट 1,34,000 रुपयांवर आला. तर चांदीचे 54,000 रुपयांवरून कोसळून सध्या स्थितीला जर विचार केला तर ते पण बाजारभाव एकदम खाली आले. पण हे बाजारभाव नेमके खाली कसे आले, कारण काय आहे असा देखील प्रश्न पडलेला होता. नफा वसुली, प्रॉफिट बुकिंग याचं कारण देखील बघायला मिळत आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर भाव विक्रमी स्तरावर गेल्यामुळे सध्या स्थितीला मोठ्या गुंतवणूकदारांनी सोने चांदी विकून आपला नफा काढून घेण्यास सुरुवात केली. हे एक मोठं कारण सांगण्यात येत आहे आणि याच कारणामुळे एकदम मोठी घसरण सोन्या चांदीमध्ये बघायला मिळाली. अक्षरशः एवढी मोठी घसरण झाली की ती मागच्या दिवसामध्ये कधीच एवढी बघायला मिळाली नाही. पण ही घसरण जर अशी सुरू राहिली तर सोनं खूप खाली येऊ शकतं असा देखील अंदाज आहे. मात्र पुढे काय होतं याकडे देखील लक्ष देणं गरजेचंच आहे. तर चला, सोन्या चांदीच्या दराबाबत एक मोठा खुलासा झालेला आहे. एक मोठी उघडकीस माहिती समोर आलेली असून ती माहिती खूप दिवसानंतर आता समोर आलेली आहे. अशी माहिती आहे की ती पाहिल्यानंतर काहींना आश्चर्याचा धक्काच बसेल तर काहींना मोठी खुशखबर मिळेल अशा प्रकारची ती माहिती देखील बघायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर चीनचे धोरण देखील काही बघायला मिळत आहे, म्हणजे बाहेरच्या देशांचे देखील काही धोरण आहे. आता ती देखील माहिती उघडकीस आलेली आहे आणि त्या माहितीमध्ये जर विचार केला तर 1 जानेवारी पासून चांदीच्या निर्यातीवर कडक निर्बंध चीन हे लादणार आहे. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण सध्या निर्माण झालेले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण देखील बघायला मिळत आहे. सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात जर विचार केला तर ही स्थिती देखील दिसून येत आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता अमेरिकेचे नवे नियम देखील बघायला मिळत आहेत. चांदीच्या व्यापारासाठी लागणारा मार्जिन मनी $2,000 वरून $25,000 करण्यात आलेला आहे. तसेच 2026 चा अंदाज जाहीर झालेला असून नेमके सोन्या चांदीचे काय बाजारभाव राहणार आहेत ते देखील तज्ञांनी सांगितलं आहे आणि त्यांनी अशा प्रकारचा अंदाज वर्तवलेला आहे. आता तो अंदाज तुम्ही बघण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. आता राहिलेला थोडासा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या खूप फायद्याचा आणि एकदम महत्त्वाचा असा व्हिडिओ ठरणार आहे. तर चला, सर्वात आधी आपण चांदीच्या दराबाबत बघूयात आणि चांदीच्या दराबाबतची काय माहिती उघडकीस आलेली आहे आपण ते पाहूयात. त्यानंतर सोन्याच्या दराबाबतची लगेच माहिती या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघा, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर ही घसरण आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली. एकदम भाव खाली आल्याने सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न, एवढे भाव का खाली आले. तसेच आता जर विचार केला तर सध्या स्थितीला आजचा सोन्याचा दर काय आहे, चांदीचा दर काय आहे, आता ते एकदा तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघा, एकंदरीत जर विचार केला तर सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरणीचे कारण पण सविस्तरपणे दिसून आले. 2025च्या अखेरीस सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून 29 डिसेंबरला सोन्याचा भाव 1,40,000 रुपयांवरून 1,34,000 रुपयांपर्यंत खाली आला. हे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. मात्र चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी पडझड होऊन ती 2,22,000 रुपये प्रति किलोवर पोहोचलेली आहे. या घसरणीचे मुख्य कारण देखील समोर आलेले असून गुंतवणूकदारांनी केलेली नफा उसळली असून जेव्हा भाव विक्रमी स्तरावर गेले तेव्हा मोठ्या प्लेयर्सनी सोनं विकून नफा कमावण्यास सुरुवात केली. या व्यतिरिक्त चीनने चांदीच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध आणि सध्या स्थितीला याचे कारण खूप महत्त्वपूर्ण ठरले. याच कारणामुळे चांदीच्या दरामध्ये कमतरता आणि पडझड दिसून आली. तज्ञांच्या मते ही घसरण सध्या स्थितीला अचानकपणे झाली असं स्पष्टपणे सर्वांचं म्हणणं आहे. तर चला, आता तज्ञांनी काय सांगितलं आहे आणि सोन्या चांदीच्या दराबाबत काय माहिती उघडकीस आलेली आहे आणि त्यातली त्यात
चांदीचे आजचे काय बाजारभाव आहेत आणि सोन्याचे आजचे काय बाजारभाव आहेत, एकदम ताजी अशी माहिती देतो आणि प्युअर एकदम सोन्याचे खरेखुरे 100% असणारे बाजारभाव काय आहेत ते पण सांगतो. कारण सध्या स्थितीला कोणत्याही बातम्या येत आहेत आणि त्यावर बरेच जण विश्वास ठेवत आहेत. तशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि तुम्ही गुंतवणूक करू नका, हा देखील सल्ला आपल्याकडून आहे. कारण की गुंतवणूक करताना योग्य ते सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि तो सल्ला घेतल्यानंतरच तुमचे काय आहे तो तुम्ही निर्णय घेऊ शकता. कोणीही सांगितल्यावरून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका. सध्या स्थितीला जर विचार केला तर बरेच जण असे सांगणारे असतात की हे घ्या ते घ्या, तशावर विश्वास ठेवू नका. अशा एकदम परफेक्ट अशा बातम्या तुम्ही बघत चला. तसेच एकंदरीत जर विचार केला तर आता 2026 मध्ये सोने आणि चांदीचे भाव काय असतील आणि सध्याची मोठी घसरण का होत आहे आणि सोन्याच्या दराबाबत कोणती माहिती उघडकीस आलेली आहे, तर चला तुम्हाला दाखवतो. तर बघा, या ठिकाणी आता सविस्तर माहिती आलेली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील मोठी माहिती समोर आलेली आहे. ही देखील गोष्ट सर्वांनी आता लक्षात घ्यावी. महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तर चला या ठिकाणी बघा, सोने चांदीचे काय बाजारभाव आहेत ते तुम्हाला सांगतो. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे चांदीचा बाजारभाव प्रति 1 किलो जाहीर झाला. बघा, चांदीचे दर आज 2,36,315 ते 2,40,450 रुपयांच्या दरम्यान आहेत. चांदीच्या दरामध्ये कालच्या तुलनेत मोठी घसरण झाली असून अनेक ठिकाणी चांदी प्रति किलो सुमारे 2,896 ते 18,000 रुपयांपर्यंत स्वस्त झालेली आहे. हे आपण प्रति किलो बाबतची माहिती बघितलेली आहे. तसेच प्रमुख शहरातील भाव जर विचार केला तर 24 कॅरेट सोने देखील आता 10 ग्रॅम या ठिकाणची माहिती जाहीर झालेली आहे. बघा, आता सध्या स्थितीला मुंबईमध्ये सोन्याचा भाव 1,35,880 रुपये आहे, तर पुण्यात हा दर 1,35,220 रुपयांच्या आसपास आहे. नाशिकमध्ये जर विचार केला तर नाशिकमध्ये देखील याच्यात थोडासा वेगळा बाजारभाव बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये सोन्याचा बाजारभाव आजचा ताजा रेट 1,35,880 आहे रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेलेला आहे. ही माहिती आज समोर आलेली आहे. हे भाव सराफा बाजारातील असून यामध्ये जीएसटी आणि घडणवाढ शुल्क यांचा समावेश नसल्यामुळे प्रत्यक्ष दागिन्यांच्या किमतीत थोडा फरक असू शकतो. तुम्ही खरेदी करण्यापूर्वी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सकडे एकदा नक्की खात्री करून बघा आणि खरेदी तेव्हाच करा, हे देखील आपल्याकडून एक सल्ला असेल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता सोन्याच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,35,880 ते 1,36,200 रुपयांच्या दरम्यान आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,24,550 ते 1,24,850 रुपयांपर्यंत आहे. तसेच आता 18 कॅरेटच्या सोन्याच्या भावाबाबत आपण सविस्तर माहिती पाहूयात. तर बघा, या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1 लाख सध्या स्थितीला जाहीर झालेला आहे. बघा, सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार 1,01,420 ते 1,02,060 रुपयांच्या आसपास सुरू आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे 300 ते 500 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे. म्हणजे ही देखील मोठी घसरण सध्या स्थितीला सुरू झालेली आहे. हे भाव सध्या स्थितीला जाहीर झालेले असून अशा प्रकारची स्थिती बघायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतील सोन्या चांदीचे कालचे आणि आजचे तुलनात्मक दर हे आपल्याला बघायला मिळत आहेत. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट कालचा दर 30 डिसेंबरला म्हणजे 30 डिसेंबरला काय होता तर सुमारे 1,37,877 ते 1,39,360 रुपये, तर 31 डिसेंबर रोजी म्हणजे बघा 30 डिसेंबरचा दर बघितला आणि तोच 31 डिसेंबरला दर काय बदल झाला तर तो दर 1,35,880 ते 1,36,300 रुपये पर्यंत बघायला मिळाला. फरक जर विचार केला तर सोन्याच्या दरात साधारणपणे 1,500 ते 3,000 रुपयांची मोठी घसरण एकदम झाल्याचं पाहायला मिळालं आणि चांदीच्या दरामध्ये सुमारे 2,58,000 रुपये काही ठिकाणी 2,40,000 रुपयांपर्यंत खाली आलेले होते. आजचा दर 31 डिसेंबर रोजीचा बघा 2,39,067 ते 2,40,000 रुपये फरक चांदीच्या दरामध्ये कालच्या उच्चांकी स्तरावरून आज सुमारे 18,000 ते 19,000 रुपयांची प्रचंड घसरण ही पाहायला मिळालेली आहे. अशा प्रकारची ही माहिती होती. आजची ही घसरण प्रामुख्याने जागतिक बाजारातील नफा वसुलीमुळे झाली आहे. जेव्हा किमती खूप वाढतात तेव्हा गुंतवणूकदार त्यांचे सोने चांदी विकून नफा
नफा कमवतात, ज्यामुळे बाजारात पुरवठा वाढून किमती खाली येतात. तसेच वर्षाचा शेवट असल्यामुळे जागतिक स्तरावर व्यवहारांमध्ये मोठी अस्थिरता आहे. ही देखील गोष्ट बाब सर्वांनी लक्षात घ्यावी. हे दर सराफा बाजारातील असून यामध्ये 3% जीएसटी आणि घडणवळ शुल्क वेगळे असते. तुम्हाला तुमच्या शहरातील अधिकृत ज्वेलर्सकडून आजचे पक्के दर देखील जाणून घ्यायचे आहेत, तेव्हाच तुम्हाला खरेदी करायची आहे. ही देखील गोष्ट लक्षात घ्या, कारण की तुमच्या मेन सिटीमध्ये जरी वेगळा दर असला तरी दुसरीकडे काही वेगळा असू शकतो. सर्व ठिकाणी एक दर नसतात. ही देखील गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी. आता सोन्याच्या दराबाबत तज्ज्ञांचा एक सल्ला आहे. त्यांनी सांगितलं की आता त्यांनी काय माहिती दिली, काय माहिती उघडकीस आलेली आहे, चला ती तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी आता ती माहिती समोर आलेली आहे, आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार तज्ज्ञांकडून एक माहिती उघडकीस झालेली आहे. बघा, आता खूप दिवसानंतर ही माहिती समोर आलेली आहे. तज्ज्ञांनी सांगितलं की सध्या सोन्याच्या दरात सुरू असलेली घसरण ही तात्पुरती घसरण आहे. पुढे चालून अशी घसरण राहील हे सांगता येणार नाही. पुढे चालून देखील दर वाढू शकतात, असा एक त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. हे लक्षात घ्या, हा अंदाज आहे, परफेक्ट गोष्ट नाही, पण त्यांच्या अंदाजानुसार अशा प्रकारची स्थिती राहू शकते. हे देखील सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि गुंतवणूक करताना आता स्वतःचा अभ्यास आणि इतर सखोल तज्ज्ञांचा, म्हणजे जे अभ्यासपूर्ण तज्ज्ञ आहेत त्यांचा देखील थोडासा तुम्ही सल्ला घेऊ शकता. इतर कोणतेही सल्ले न घेता, अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही गुंतवणूक करू नका, हे देखील लक्षात घ्या. अशा प्रकारची माहिती होती. रोज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.